नमस्कार, माझ्या रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण नवरात्र स्पेशल अशी छान उपवासाची डिश बनवणार आहोत, ती म्हणजे मेदू वडा। त्याच्यासाठी बघूया आपण लागणारे साहित्य। 1 कप मी मोठा वरई घेतलेली आहे, 3 चमचे मी दही घेतलेला आहे, 2 चमचे मोठे मी दाण्याचा कूट घेतलेला आहे, 2 कापलेल्या हिरव्या मिरच्या आहेत, 1 छोटंसं रताळ मी उकडून घेतलेलं आहे, तसंच 1 बटाटा उकडून घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ। तर आपण आता मेदू वड्याच्या रेसिपीला सुरुवात करूया। हे 2 कप पाणी मी आता उकळत ठेवलेलं आहे, हे ऑलरेडी याला उकळ आलेली आहे। आता ही मी वरई धुवून घेतलेली आहे, तर ती आपण त्याच्यामध्ये त्याचा भात करून घ्यायचा आहे आपल्याला। त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालते आणि आता चांगली ही गॅस करते, जरा साधारण शिजले पाहिजे। 10 ते 15 मिनिट लागतील याला। आता मी आता ह्याच्यावर झाकण मारून ठेवते। आता आपली ही वरई छान शिजलेली आहे। आपण आता हा गॅस बंद करून साधारण 15-1 मिनिट आपण हे थंड करून घ्यायचे। आता हे मी थंड करून घेऊया आपण हे आता आपलं थंड झालेलं आहे, हे आता मी काढून घेते। बटाटा झालेला आहे, मी आता हे रताळ किसून घेते। हे रताळे आणि बटाटे किसून टाकलेत मी। आता आपण याच्यामध्ये दाण्याचं कूट घालूया, त्यानंतर हे दही आणि हे 2 मिरच्या मी घेतलेल्या आहेत, कारण आपण वडे मोज करून हे चटणी वगैरे बरोबर खातो, म्हणून हे 2च घेतले आहेत। आणि चवीनुसार मीठ, कारण ऑलरेडी आपण मीठ हे वरई शिजवताना पण टाकले ते, त्यामुळे त्याची काळजी घ्यायची। हे चांगलं स्मॅश करून घ्यायचं 4-5 मिनिट। हे चांगलं आता स्मॅश करून घेते, हे पीठ चांगले मळून घेते। छान असं हे आता मळून घ्यायचे आपल्याला। आपलं आता हे वडे बनवायला घेऊया आपण। हे 2-4 वडे झाले की मग तळूया आपण। हे मेदू वड्यांसारखं असं होल करायचं, जर असं हाताला तेल लावून घेतलेलं आहे। मी 2-3 वडे सगळे बनवून घेते, नंतर मग तळायला ठेवते। पण हे असे बनवून घ्या छान असे। हे मी 4-5 वडे आता बनवून घेतलेले आहेत। ऑलरेडी मी तेल गरम करायला ठेवलं होतं, हे चांगलं तापलेलं आहे। आता हे 2-4 वडे आधी तळायला घालते, सगळे असे बनवून घेणार। तेल चांगलं तापलेलं आहे आणि मी गॅस बारीक पण केलेला आहे। तर असं हे तेल ऑलरेडी तेल हे जास्त घेतलेलं आहे मी, त्याच्यामुळे पूर्ण वडा हे तेलामध्येच आहे, त्याच्यामुळे तेल सोडायची काही अशी गरज नाही आहे। हे आपण हे शिजून घेतलेलं आहे, त्याच्यामुळे हे 2-3 मिनिटात होणार। मग पुन्हा पलटी करायची आणि मग पुन्हा असे 2-3 मिनिटं होऊन द्यायचे। चांगला ब्राऊन कलर आलेला आहे। आता हे मी आता पलटी करून घेते। आता हा उपवासाचे वडे तयार झालेले आहेत। असे छान मेदू वडे तुम्हीही करून बघा, हे छान असा ब्राउनिश कलर पण आलेला आहे। आता हे वडे खायचे म्हणजे आपली महाराष्ट्रीयन उपवासाची आमटी, म्हणजे ती शेंगदाण्याची आमटी आपली फेमस आहे। दुसरं खायचं म्हणजे आपण हे खोबऱ्याच्या चटणीबरोबर पण खाऊ शकता। माझ्या व्हिडिओला तुम्ही नक्की लाईक करा, शेअर करा आणि तसेच माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा। त्या बाजूला एक बेल आयकॉन बटन असेल, ते नक्की प्रेस करा। परत आपण अशाच रेसिपींबरोबर भेटूया। धन्यवाद।